मला एक गोष्ट सांग ना. बोला. नियती म्हणजे काय माँ? नियतीबद्दल तुला कसं माहिती? मला आजोबांनी सांगितलं. काय सांगितलं? तुला आणि बाबांना नियतीने एकत्र आणले म्हणून. सांग ना ग माँ. अरे बाळा, आता मी आणि तुझा बाबा दोघे जण वेगवेगळ्या स्वभावाचे, दोन टोकात, तरी पण नियतीने आम्हाला कायम एकत्र आणलं. हो का माँ? हो. नियती म्हणजे कदाचित एकमेकांसाठीची ओढ, प्रेम आहे. पण बाळा, आता मला नाही वाटत नियती आम्हाला एकत्र आणू शकते. असं काय बोलतीस माँ? तुम्ही तर एकमेकांना खूप प्रेम आहे ना. हो, कारण यालाच नियती म्हणतात ना. ती कधीही बदलू शकते, तिच्या मर्जीप्रमाणे. माँ, तू ही फिल्म कुणाला देणार आहेस? बाबासाठी केली होती, पण त्याला अचानक एक काम आलं ना, मग आता देते कोणाला तरी. माँ, तू बाबासाठी फिल्म केलीस ना? हो, बाबाच करणार ही फिल्म. अरे पण असं कसं होईल बाळा? बाबा आता गेलाय ना कामाला. नाही, असं कसं? बाबा येणार म्हणजे येणारच. थांब, मी बाबांना फोन करतो. हॅलो. हॅलो बाबा, कुठे आहेस तू? अरे मी पोलीस स्टेशनला आहे बाळा. काय रे? बाबा, कधी येणार आहेस तू? अरे मला जरा काम आहे ना आज, मी बिझी आहे. बाबा, तू न सांगता निघून गेलास आणि आता येत पण नाहीयेस. अमोल बाळा, मी उद्या नक्की येतो. उद्या. हा नाही, मला तू आता इथेच पाहिजे. मी तुझ्या बरोबर बोलणार नव्हतो, आता मला तुझी आठवण आली आहे. येणार रे बाबा. अरे बाळा, बाबा, तू जर आलो नाहीस ना, तर मी तुझ्या बरोबर बोलणार नाही. बाबा, येतोयस ना तू? हा मी येतो अमोल, येतो. ओके बाबा. बाबा येतोय. मी म्हटलं होतं ना, ही फिल्म बाबाच खाणार. अमोल, माँ, तुला वाटत असेल की तुम्ही नाही येणार एकत्र, पण तूच म्हणले की हे सगळं नियती बदलू शकते. आणि आता तुमच्या मधली नियती मी आहे, आणि मी तुम्हाला एकत्र आणणारच. सिम्बा आहे मी, सिम्बा. अमोल, आज रात्री जेवणानंतर गोळ्या घ्यायच्या. हा, शेवटचा डोस आहे. मग उद्यापासून 2च गोळ्या आहेत, त्या 2च दिवस राहतील, मग संपून जाईल. हा बापू, मी एकदम ओके आहे. पण गोळ्या संपवायलाच लागणार ना बाळा. नको बापू, 2च दिवस आहेत. 2 गोळ्या. अमोल, बाबा, अरे कसा आहे माझा सिम्बा? एकदम ओके आहे बाबा. पण बाबा, मी तुझ्यावर खूप नाराज आहे. नाराज आहे का रे? बाबा, मला सकाळी फिल्म करत होती, तू न सांगता निघून गेलास. सॉरी बाळा, पण मी पोलीस आहे ना. पोलिसांचं काम काय असतं सांग बरं? काय बाबा, काय काम असतं? अमोल, पोलीस सगळ्यांची मदत करायला असतात का नाही बाळा? करेक्ट. मग मला एक सांग, कोणतरी प्रॉब्लेम मध्ये असेल तर बाबा घरी कसं थांबणार? सॉरी बाबा, उगाच माझ्या बाबांना शहनशाह म्हणत नाही. अमोल, अरे तुला जेवायचं नाही का? माझ्या बाबांना फिल्मी खाऊ दे. आचार्य असल्यामुळे तू आधीच खूप खायला दिलेस मला. आता माझं पोट भरलं. बर ठीक. मी आणते फेर. अपे, हा, सकाळी जरा गडबडीत निघावं लागलं, सॉरी. अरे नाही, ठीक आहे, तू बस ना, मी फेरणी घेऊन आलेच. बाबा, आजोबा सकाळी फिल्मी खाऊन खूप खुश झाले. त्यांना माने आधी बनवलेली फिल्मी आठवली. तुम्ही, आम्ही घेतलंय, तू घे. अमोल, मी फिरणी खातो, पण तुला मला एक प्रॉमिस करावं लागेल. काय बाबा? मी जर फिरणी खाल्ली
तर तू मला प्रॉमिस असं करायचं की संध्याकाळच्या गोळ्या वेळेवर घ्यायच्या. पण बाबा तुला कसं का माहित की मी गोळ्या खायला नाही म्हणलं? अमोल, अरे तुझा बाबा शेंशा आहे मग. ठीक आहे बाबा, मी घेईन गोळ्या. आता तू फिल्मी खा. बर. आर्या, ए आर्या, अगं आवरलं का तुझं? जायचंय ना तुला? आर्या, अगं किती सुंदर दिसतेस तू. तुला ना कोणाची नजर नको लागायला. आई, अगं ही साडी आवडेल ना अर्जुनला? अगं साडी पण आवडेल आणि साडीतली पण आवडेल. आर्या, अगं तू अर्जुनला कळवलंस का? अरे हो, विसरलीस मी. थांबा. कशी आहे बाबा फिल्मी? जगात भारी, सगळ्यात भारी, एक नंबर फिरणी आहे. मी तुला म्हणलं होतं ना की बाबा नक्की फिल्मी खायला येईल म्हणून. बाबा पूर्ण फिल्मी संपवा. आणि हो, आता तू कुठेही जायचं नाहीस. आज इथेच माझ्या बरोबर राहायचं. आज रात्री आपण डेटवर जाऊयात का? काय झालं ग? फोन उचलत नाहीये तो. तुम्ही दोघांपासून इकडे येत आहे ना, तेव्हापासून आम्हाला लय खुश असतो बरं का. फक्त खुशीच नाही, जगातला सगळ्यात हॅपी बर्थडे आम्ही देंगे 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 देंगे. हो डेंगी डेंगी. हो बघितलं का ताजीबा, जगातला सगळ्यात हॅपी मुलगा. हो रे पे मामा. बाबा तू इकडेच राहिला म्हणजे आपण खूप एन्जॉय करू. अरे बाळा, बाबा जर इकडे आले तर तिकडे आजोबांची बाकी सगळ्यांची काळजी कोण घेणार मग? हा ते पण आहे. मग बाबा तू रोज संध्याकाळी इकडेच राहिला. हा हा. अमोल बाळा, मला आता एक फोन करायचा आहे, मी आलोच. हा बाबा तू फक्त फोनच करायचा सांग. कोणी बोलवलं तर त्याला सांग की मी आज सिम्बा सोबत खेळणार आहे. बर बर. चला आपण खाली जाऊया. चला. नियती काय रोज नवीन पेच उभा करते माझ्यासमोर. तिला नेमकं काय सुचवायचं आहे? अर्जुन, अरे काय हे? कुठे आहेस तू? फोन का नाही उचलत आहे? अगं आर्या, जरा एका महत्वाच्या कामात अडकलो होतो मी. मग मी महत्वाची नाहीये का? अगं तसं नाही, बोल की. मोकळा झालून लगेच फोन केला तुला, बोल. बरं, आज आपण डेटवर जातोय, लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. हो हा, मग काम राहू दे, लवकर आवर आणि मी पाठवलेल्या लोकेशनवर ये. बर, आलो. अर्जुन, लवकर ये हा. मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. मी पोचतो. बर. अरे या किती करते या नात्यासाठी, आणि मी चुकीचं वागतो आर्यासोबत. अमोलशी बोललं पाहिजे आज, निदान कमीत कमी थोडा वेळ तरी दिला पाहिजे तिला.
अप्पे हो? मला जरा बोलायचं तुझ्याशी. अर्जुन, तू टेन्शन मध्ये दिसतोयस. बोल, काय झालं? आज मला इथं नाही थांबता येणार, मला निघावं लागेल. का रे? घरी सगळं नीट आहे ना? नाही, घरी सगळं ओके, मला जरा बाहेर जायचं. अर्जुन, अरे तुझ्या जाण्यासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू अमोलशी बोल ना. अप्पे लहान येतो, मी इथं थांबावं असं त्याला वाटणं साहजिक आहे, पण मीच पेचात अडकलोय. आता त्याच्या हट्टापुढे मी काहीच नाही करू शकत, म्हणून तू त्याला समजव असं म्हणतो. एक मिनिट मला नीट सांग, काय झालंय? अप्पे मी इथं आलेलो, इकडं राहिलेलो, आर्यला बिलकुल नाही आवडत. आता हे अमोलला कसं सांगणार मी? तूच समजव ना त्याला. एक मिनिट अर्जुन. अर्जुन, हा पेज तू स्वतःसाठी तयार केलायस आणि तरी पण तुझी अपेक्षा की मी तुला मदत करावी? नाही 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 नाही, या सगळ्यात मी तुझी काहीच नाही मदत करू शकत. आणि अरे अमोल लहान आहे, मी काय बोलू त्याला? तू असं नको ना म्हणू. हे बघ, तू त्याला समजवलं नाहीस ना तर मला आज इकडून नाही निघता येणार. मला जायचंय. आर्यने आज डेट प्लॅन केली आहे आणि मी येईल म्हणून आशा लावून बसलो. अर्जुन, थोडा वेळ तरी जावं लागेल. उगाच चिडेल नाही तर नंतर. अर्जुन अरे तू नव्हतास तेव्हा अमोल सारखा बाबा बाबा करत होता. मी कसं समजावू त्याला? अप्पे, पुढे ना अप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय अजून. खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. फक्त यावेळी ऐक ना माझं, प्लीज. कुठे येऊन पोहोचलो रे अर्जुन आपण? आपण दोघं आसगाव मध्ये असताना हॉटेल मूनवाला मध्ये आपण डेट साठी. अप्पे, नाही नाही, मी नाही ते सगळं बोलत आहे आता. तिने असंही काही फरक पडणार नाहीये. काय फायदा ना मग बोलून. जाऊ दे ना. आपण बोलूया अमोलशी. या. थँक्यू. वेलकम वेलकम मॅम. थँक्यू. बरं, मी सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली आहे का? येस मॅम, तुम्ही या, तुम्हाला दाखवतो मी. आणि जर तुम्हाला काही बदल वाटले आपण बदल लगेच करू. ओके. येस मॅम, या. वाव, सुपर्ब. अहो तुम्ही खूप छान तयारी केली आहे. थँक्स मॅम. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण म्युझिक सिस्टमची सुद्धा सोय केलेली आहे. ग्रेट. आणि हो, तुमची कोणती स्पेशल गाण्याची लिस्ट असेल तर ती प्लीज मला द्या. हो, अर्जुनला आहे ना जुनी गाणी आवडतात. आपण ती लावू शकतो का? ओके. मी ती पाठवून ठेवते तुम्हाला. आणि मॅम, सर कधीपर्यंत येतील? येतील एक अर्ध्या तासात. पण खूप छान तयारी केली या तुम्ही. मीन्स अ लॉट. थँक्यू. आणि हो, काही मदत लागली तर कळवा, आम्ही आहोत तिथेच. हो. अर्जुन, तुला ही सगळी तयारी बघून ना नक्की माझं प्रेम कळेल. तुला खूप आवडेल रे. काय राव भांजे, बाबा आले की लगेच टीम बदलली वय.
सरकार, तुम्ही काहीही करा पण बॅडमिंटन मध्ये या मोनाचा हात कोणीच धरू शकत नाही. हा बघूच मामा, माझे मा आणि भाऊ तुला नक्की आणणार. हा बघू बघू. काय काय चाललंय दिप्या? तू आता याच्यापेक्षा लहान होत चाललायस? अगं मा, दिप्या मामा आणि मामा चॅलेंज देतात की तुला बॅडमिंटन मध्ये हरवता म्हणून. पण अमोल, एकदा मॅच होऊनच जाऊ दे बर का. हा दाजीबा, होऊन जाऊन दे मॅच. दिपेडाऊन पण घाबरत नसतो. मा बाबा काय होऊ द्या, मी आहे तुमच्या सोबत. आज आपल्याला मामा आणि मामाला हवायचंच आहे. बोल की. अमोल, काय झालं मा? अरे अमोल, मला माफ कर बाळा, मला आज इथं नाही थांबताय. बाबा का दे? अरे मला ते बाळा, बाबांना ना महत्वाचं काम आहे. नाही बाबा, तू एवढ्याला ते कुठेच जायचं नाही. अमोल बाळा, मला तार्याला भेटायला जायचं. बाबा, अरे तू आता थांबणार होतास ना. हो बाळा, पण मी काय नाही. अरे तुम्ही आधी काकीला सांगा की तू माझ्या बरोबर खेळायला थांबलाय. अमोल बाळा, बाबा येईल की माघारी उद्या. आणि अमोल, हे बघ, आपण कोणाला प्रॉमिस दिल्यानंतर ते पाळायचं असतं की नाही. मग तसंच आता बाबांनी आर्याला प्रॉमिस केलंय आणि ते त्यांनी पाळलं पाहिजे, हो की नाही? मला काय माहित नाही. तू गेला ना तर मी बोलणार नाही तुझ्या बरोबर. अमोल, असा हट्टीपणा नाही करायचा. मी बाबासाठी पण आता करू शकत नाही का? नाही. काय रे बाबा? अमोल बाळा, मला असं पेचत नको रे टाकू. आणि मा, तुलाही वाटतं का की बाबांनी जावं म्हणून? मामा बापू, तुम्हाला पण वाटतं का? अमोल, अरे बाळा, तो त्यांचा निर्णय, आपण त्यांना नाही थांबवू शकत. अमोल, अमोल, अर्जुन, अरे असलं काही करेन असं कधीच वाटलं नव्हतं मला. मी खरं तर चेष्टा करायची माझ्या मैत्रिणींची, अशा डेटवर जाणाऱ्या. आणि आज अर्जुन, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही. मॅम, सरांना यायला किती वेळ लागेल? आतापर्यंत यायला हवा होता, येईलच आता लगेच. ओके मॅम. अमोल, ए बाळा, बाबा, तू जर थांबणार असेल तरच मी तुझ्या बरोबर बोलणार. मी थांबतोय. काय? मी थोडा वेळ थांबीन आणि मग जाईन. हा, ठीक आहे. आता पण बॅडमिंटन तरी खेळू. बरं, चल. हे बघ, माझं मोबाईल चल. सावकाश, हळू, त्याला बोल. चला. मॅम, तुमच्यासाठी काय ऑर्डर देऊ? एक मिनिट, हा, एक कॉल करून घे.
प्लीज मला थोडा वेळ देता का? मी कळवते तुम्हाला. ओके. अर्जुन, आज जर तू इथे आला नाहीस ना तर मी तुला कधीच माफ नाही करणार.